नमस्कार. आज आपण आहोत शहापूरमध्ये आणि शहापूरमधलं इथं काही दुर्गंधी पसरलेली आहे पाण्याची. जे बघता काळं पाणी आहे हे ऍक्च्युली चेंबर मधलं पाणी बाहेर येत आहे. आणि तिकडे जर बघितला तुम्ही खुदाईनं जेसीपीनं काम चालू आहे, कारण की तिथं पाणी साठतंय सगळं. ह्या चेंबर मधलं पाणी तिथे गेलेलं आहे. हे नेमकं पाणी कशाचं आहे ह्याचा देखील प्रशासनाने कुठेतरी शोध घेतला पाहिजे. काय जसं सायजिंगचं पाणी असतं इचलकरंजीमध्ये, तसा ह्याचा स्मेल येतो इथनं. हे सायजिंगचं पाणी आहे का ह्याचा देखील विचार केला पाहिजे. या साईडला सायजिंग पण आहे. इकडे शाळा आहे. बर, इकडं सायजिंग शाळा आणि इकडं लोकवस्ती पण आहे, काही लोक राहणारे आहेत. ह्याच्यामुळं डेंग्यू सारखे आजार होऊ शकतात. लोकांच्या आरोग्याला धोका आहे. या शासनानं अशा लोकांच्यावर प्रदूषण कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्यांना जी काही पॅनल्टी असेल ती पॅनल्टी लावावी. प्रशासनाचं काम आहे की लोकांना चांगलं आरोग्य देणं आणि आरोग्याची काळजी घेणं. जर यांच्याकडनं होत नसेल तर कुठेतरी त्या यांनी केलेल्या तक्रारांची देखील पायमल्ली होते की काय. आणि ह्या भागातले जे कोण नगरसेवक असतील, जे निवडून आलेले आहेत किंवा जे पडलेले आहेत, ज्यावेळी इलेक्शन होते त्यावेळी मात्र तुम्ही लोकांच्या दारात येत होता, समस्या विचारत होता, आणि आता समस्या असताना देखील तुम्ही याच्यावर आवाज उठवत नाही आहे. हे कुठेतरी मतदारांची फसवणूक केलाय की काय असं देखील वाटतंय. इथल्या नेत्यांनी देखील हा विषय लावून धरला पाहिजे आणि हा विषय लवकरात लवकर कसं संपवता येतील तो संपवून इथल्या भागातल्या शापूरकरांना एक चांगली सुविधा आणि एक चांगलं आरोग्य दिलं पाहिजे. मी एवढीच विनंती करतो आणि प्रशासनाला पुन्हा एकदा सांगतो की ही जी अशी काही घटना घडतात त्याच्यावर तुम्ही प्रदूषण कायद्याअंतर्गत कारवाई करा. जे कोण असतील त्यांना तुम्ही शिक्षा करा, पेनल्टी करा, जेणेकरून पुन्हा लोक विचार करतील की बाबा प्रदूषण करायचं की नाही करायचं. इचलकरंजीहून प्रवीण अंडे, पाहत राहा वायरलेस मराठी. धन्यवाद.